Today we'll be teach about that the congenital heart diseases in pediatric patients or in child. Okay, so today we'll be discuss about the which type of the congenital heart diseases present in children. आपण हे आज बघणार आहे. ओके, कोणत्या टाईपचे आहे? खूप साऱ्या टाईपचे आहे. सायनाटिक आहे, असायनाटिक आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे. ओके, हे क्लासिफिकेशन आहे. तर कंजेनाटल हार्ट डिसीज म्हणजे कसं, ॲट द टाईम ऑफ बेबी ज्यावेळेला बॉर्न होणार. ओके, सो बॉर्न झाल्यानंतर ज्या वेळेला त्याचं हार्ट डिसीजेस त्यामध्ये प्रेझेंट असणार, आपण त्याला असं बोलतो की कंजेनाटल हार्ट डिसीजेस. ओके, so today we'll be discuss about that the congenital heart diseases. So first we'll start with the introduction of heart. Okay, introduction of anatomy and physiology of heart. So you know about that the anatomy and physiology of the heart in the first year. Okay, so first one I will discuss about that the normal which side will be diagnosed with the congenital heart diseases. Okay, कोणत्या साईडला congenital heart diseases हे प्रेझेंट असणार आहे हे आज आपण बघूया. ओके, ॲओर्टा म्हणजे ॲओर्टिक स्टेनोसिस असणार आहेत. ओके, त्यानंतरची डिसीज कंडिशन ॲओर्टा म्हणजे स्टेनोसिस प्रेझेंट असणार आहे, आपण त्याला ॲओर्टिक स्टेनोसिस बोलतो. सायनोआर्ट्रियल नोड्स असेल, त्यानंतर ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर नोड्स असेल. ओके, राईट ॲट्रियम, राईट बंडल ऑफ ब्रांच. ओके, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ब्रांच. ओके, लेफ्ट व्हेंट्रिकल, सेप्टम, लेफ्ट ॲट्रियम, पल्मोनरी आर्टरी टू द लंग्स. ओके, सो यामध्ये ऑल टाईप ऑफ हार्ट डिसीजेस प्रेझेंट असणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण डिस्कस करू. तर ओके, त्यामध्ये आपण डिस्कस करूयात की कोणत्या टाईपचे हार्ट डिसीजेस या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, सो एसी नोडमध्ये कोणते असणार. ओके, एव्ही म्हणजे कोणते, ॲट्रो व्हेंट्रिक्युलर म्हणजे सेप्टम डिफेक्ट. ओके, ॲट्रो व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असू शकतो. ओके, सो या टाईपमध्ये खूप सारे डिसीजेस प्रेझेंट असतात कंजेनाटली, आपण त्या ठिकाणी आफ्टर दॅट आय विल सी. ओके, so introduction, first one I will discuss. So CHD, it is one of the most common form of congenital anomalies. It is involved in the chambers, walls, great vessels arising from the heart. Okay, the heart is a muscular organ about that the size, first located in just behind the slightly to the breastbone. Okay, the heart pump blood through the network of arteries and the vein. It is called as the cardiovascular system. Okay, so first one, the introduction of CHD. So first you know about that the chambers, walls and the great vessels present in the heart. Okay, so this one the uh, related to your heart. Okay, so this one is not important for that your point of view, but I will see the some point like this is anomalies or CHD is which type of present in your children or patient. ओके, आपण हे बघणार आहे की CHD प्रेझेंट आहे, पण कोणत्या पोझिशनला प्रेझेंट आहे आणि कोणती डिसीजेस त्याच्यामध्ये फॉर्म होते, आपण ते जस्ट बघूया. ओके, आपल्याला फक्त इम्पॉर्टंट आहे की लोकेशन ऑफ हार्ट कुठे कुठे आहे, ओके, कोणत्या टाईपमध्ये कोणत्या डिसीजेस प्रेझेंट असणार आहे. ओके, आपल्याला एवढं बघायचं आहे. हे जस्ट मला नॉर्मल इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो मग CHD का अफेक्ट होणार, म्हणजे CHDचं इटोलॉजिकल फॅक्टर काय आहे. ओके, CHD अफेक्ट टू द 8 to 12 years एव्हरी 1000 न्यूनेट म्हणजे असणार आहे. एक्झॅक्ट कॉज इज CHD इट इज अननोन, कोणालाही माहीत नाही, बट समटाईम्स मॅटर्नल फॅक्टर विल ऑल्सो अफेक्ट दॅट द CHD. ओके, सो CHD ही प्रेझेंट असणार आहेत न्यूनेटमध्ये, मीन्स लाईक न्यूबॉर्न असेल किंवा न्यूनेट असेल. ॲट द फर्स्ट ट्रायमिस्टर ॲज पर द रुबेला हा अफेक्ट करू शकतो. फॅक्टर्स विल बी अफेक्टेड इन CHD. सम क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी लाईक ट्रायझोमी 21 डाऊन सिंड्रोम असेल. ओके, क्लिनफेल्टर सिंड्रोम असेल. ओके, maternal insulin dependent diabetes also affect that the children will suffering from the CHD. So teratogenic effect of drugs and alcohol. Okay, so teratogens are drugs, chemicals or even infection that can cause abnormal fetal development. Okay, so यामध्ये abnormal fetal development हे present असणार आहे. Okay, teratogenic effect म्हणजे some mother will be consume alcohol or the cigarette smoking, so that time what happen, the heart will be pump is not properly. Okay, baby's heart हे डेव्हलप प्रॉपरली होणार नाही, म्हणून त्यामध्ये CHDचं अफेक्शन विल बी प्रेझेंट. ओके, त्यानंतर सिंड्रोम दॅट इन्क्लुडिंग इन CHD, मार्फॅन सिंड्रोम, मिट्रल वॉल प्रोलॅप्स, MVP, डायलेटेड aortic root, टर्नर सिंड्रोम, aortic wall stenosis, coarctation of aorta. Okay, Noonan syndrome like dysplastic pulmonary heart, Wilson syndrome like supravalvopulmonary stenosis, PS आपण त्याला बोलू शकतो suprapulmonary venosus
स्टेनोसिस आपण त्याला असं बोलू शकतो. ह्या टाईपची डायग्नोसिस आपल्याला बघायची आहे. TOF टेराटोलॉजी ऑफ फॉलेट. ओके. त्यानंतर TGA असेल. ओके. ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज. ओके. त्यानंतर आहे आर्च ऑफ आयोटिक आर्च ऑफ इंटरप्टेड आयोटिक आर्च हे प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर डाऊन सिंड्रोम ट्रायझोमी 21 ॲट्रोव्हेंट्रिक्युलर AV वॉल विल बी अफेक्टेड. कॅनल विल बी अफेक्टेड. Ventricular septal defect VHD. About 50% children with Down syndrome have a CID. ओके. डाऊन सिंड्रोम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर का कॉम्प्लिकेशन किंवा कॉज असणार आहे की CID त्यामध्ये प्रेझेंटेशन असणार आहे. ओके. सो ह्या ठिकाणी आपण ह्या डिसीज कंडिशन आपल्याला एक एक करून बघायचे आहेत की सायनॅटिक कोणती आहे, असायनॅटिक कोणती आहे. ओके. किंवा ऑब्स्ट्रक्टेड कोणती आहे. सो त्यानंतर आपण क्लासिफिकेशन मेन बघूयात. क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला बघायचे ऑब्स्ट्रक्शन टू द ब्लड फ्लो म्हणजे त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्ट करणारे म्हणजे स्टॉपेज करणारे. असायनॅटिक म्हणजे काय, जे पण इम्प्युअर ब्लड आहे. ओके. इम्प्युअर ब्लड आणि प्युअर ब्लड दोन टाईपचे ब्लड असणार आहे आपल्यामध्ये की जे इम्प्युअर ब्लड आहे ते प्युअर ब्लडमध्ये मिक्स होणार. प्युअर ब्लडमध्ये मिक्स झालं इम्प्युअर ब्लड तर मग सायनोसिस प्रेझेंटेशन होणार तुमच्या हार्टमध्ये. ओके. त्याला आपण बोलू शकतो की असायनोटिक म्हणजे असायनोटिक लेजन. सायनोटिक म्हणजे काय, इम्प्युअर ब्लड आहे. ओके. आणि प्युअर ब्लड आहे पर ते मिक्स होणार नाही. ओके. त्याला आपण सायनोटिक बोलू शकतो किंवा ॲट द टाइम ऑफ ते मिक्सअप झाल्यानंतर सम अफेक्टेशन त्यामध्ये प्रेझेंट पडणार नाही त्याला आपण सायनोटिक बोलू शकतो. ओके. सो तर आता आपण बघूत असायनोटिक म्हणजे कोणते, सायनोटिक म्हणजे कोणते. ओके. त्यानंतर आहे की ऑब्स्ट्रक्टिक म्हणजे कोणते. ओके. सो या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज पर्मनरी ब्लड फ्लो. ओके. जे पण असायनोटिक म्हणजे काय होणार आहे की जे इम्प्युअर ब्लड आहे आणि प्युअर ब्लड आहे. ओके. दोघांचं मिक्सेशन झालं पण सम अफेक्शन झालं नाही बेबीवर. ओके. आणि सायनोटिक म्हणजे काय, जे इम्प्युअर ब्लड आहे आणि प्युअर ब्लड आहे दोघं मिक्सअप झाले पण सायनोशन म्हणजे सायनोटिक फॉर्मेशन त्यामध्ये प्रेझेंट झालं बेबी म्हणजे आपण त्याला असं सायनोटिक बोलू शकतो. ऑब्स्ट्रक्टिक लेजन म्हणजे काय, समटाईम्स सपोज द ब्लड फ्लो आहे ना तो ऑब्स्ट्रक्ट झाला, त्या ठिकाणी स्टॉपेज झाला किंवा डिक्रीज ब्लड फ्लो झाला त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह लेजन असं बोलू शकतो. ओके. तर आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे फर्स्ट वन सायनोटिक असेल, असायनोटिक असेल की ऑब्स्ट्रक्टिव्ह असेल. ओके. तर आता आपला आजचा टॉपिक आहे आपल्याला बघायचे तुमच्या सिलेबसनुसार सायनोटिक. ओके. तर आपण हा सायनोटिक अगोदर बघू. TOF म्हणजे काय, TA म्हणजे काय, TPAVR म्हणजे काय आपण या ठिकाणी लास्ट स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. ओके. तर मी त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आता टेराटोलॉजी ऑफ फॉलेट. ओके. तर आता आपण बघणार आहे सायनोटिकमध्ये TOF टेरालॉजी ऑफ फॉलेट. ओके. टेट्रालॉजी ऑफ फॉलेट आपण त्याला असं बोलू शकतो. सो टेट्रालॉजी ऑफ फॉलेट म्हणजे काय, इट इज अ मोस्ट कॉमन कॉम्प्लेक्स कंजेनिटल हार्ट डिफेक्ट. ओके. इट इज account for 6 to 10% of all CIDs. Okay. The four anomalies of TOF including in the large non-restrictive VHD असेल, aortic override असेल, pulmonary stenosis असेल, right ventricular outflow tract असेल obstruction, त्यानंतर right ventricular हायपोट्रॉफी असेल. ओके. सो टेराटोलॉजी ऑफ फॉलेट हे आपण त्याला असं बोलू शकतो. टेराटोलॉजी ऑफ फॉलेट म्हणजे काय, ज्या वेळेला आपण एक्सरे काढतो बेबीचा. ओके. सो त्या एक्सरेमध्ये लंग्स जे आहे ते लंग्स आपल्याला बूट शेपमध्ये दिसणार. ओके. बूट शेप जो असतो ना त्यामध्ये त्याचं लेफ्ट लंग आपल्याला बूट शेपमध्ये दिसणार एक्सरेमध्ये, त्याला आपण TOF असं बोलू शकतो. TOF म्हणजे काय, या ठिकाणी सायनोसिस म्हणजे सायनोटिक प्रेझेंटेशन असणार आहेत हार्ट डिसीजमध्ये. ओके. सो त्यामध्ये इन्क्लुडिंग कोणते असणार आहेत म्हणजे कशामुळे असणार आहे, तो 4 ॲबनॉर्मॅलिटीज कोणत्या आहेत त्याच्यात, लार्ज नॉन रिस्ट्रिक्टिव्ह VHD व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट त्या ठिकाणी असणार आहे. नॉन रिस्ट्रिक्टिव्ह आहे. आयोटा हा काय करणार आहेत, ओव्हरराईड करणार, ओव्हरराईड ऑफ ब्लड फ्लो असणार त्याच्यामध्ये. पल्मोनरी स्टेनोसिस असणार आहेत. राईट व्हेंट्रिक्युलर आउटफ्लो ट्रॅक काय करणार त्या ठिकाणी ऑब्स्ट्रक्ट करणार आहे, त्याला आपण पल्मोनरी स्टेनोसिस बोलू शकतो. राईट व्हेंट्रिक्युलर हायपोट्रॉफी. ओके. त्यामध्ये हायपोट्रॉफी जी आहे राईट व्हेंट्रिक्युलरमध्ये ती अफेक्ट असणार. ओके. ह्या 4 ॲनॉमलीज आहे ज्या की टेराटोलॉजी ऑफ फॉलेटमध्ये इन्क्लुडिंग आहे. ओके. सो आता आपण पॅथोफिजिओलॉजी बघू TOFची. सो डिग्री ऑफ सायनोसिस डिपेंड ऑन द साइज ऑफ द VHD अँड द डिग्री ऑफ द राईट व्हेंट्रिक्युलर आउटफ्लो ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन. ओके. सो द सायनोस्टिकमध्ये काय होणार आहे की ज्या ठिकाणी इम्प्युअर ब्लड आहे. ओके. इम्प्युअर ब्लड प्युअर ब्लडमध्ये मिक्स होत आहे. ओके. सो त्या ठिकाणी जे ओव्हर रायडेशन असणार आहेत. ओके. किंवा ऑब्स्ट्रक्शन असणार आहे ट्रॅक ऑफ व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट्स. ओके. सो त्या ठिकाणी जे साईज ऑफ इट इज इन्क्रीजिंग होणार आहे. ओके. सो इन्क्रीजिंग झाल्यामुळे काय होणार आहे की ओव्हर रायडेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ अओर्टा होणार आहे. ओके. सो त्यानंतर आपण बघू ऑब्स्ट्रक्शन ऑफ द ब्लड फ्लो इन द राईट व्हेंट्रिकल टू द
patent address resulting from in deoxygenated blood being shunted across the VSD and into the aorta. Right to left shunt cause cyanosis. Okay, राईट टू लेफ्ट. ओके, सो राईट मधून लेफ्ट मध्ये या ठिकाणी प्युअर ब्लड फॉर्मेशन झालं. ओके, सो राईट टू लेफ्ट, लेफ्ट मध्ये प्युअर ब्लड आहेत. ओके, आणि लेफ्ट मध्ये प्युअर ब्लड आहे आणि राईट मध्ये इम्प्युअर ब्लड आहे. ओके, सो त्या ठिकाणी काय झालं, दोघांचं मिक्सअप झालं. दोघांचं मिक्सअप झाल्यानंतर ज्या वेळेला तो डिऑक्सिजनेटेड ब्लड, ओके, किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड दोघांचं मिक्सअप झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होणार, आपण तर डायरेक्टली बोलणार की सायनोसिस. ओके, तर आपण सायनोसिस बोललो. सो त्या ठिकाणी काय होणार की व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट जे आहे, ओके, सो त्या ठिकाणी ते सायनोस होणार. ओके, जी व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट ही ओपनिंग असणार, त्यामध्ये जे प्युअर आणि इम्प्युअर ब्लडचं मिक्सअप होणार. आपण त्याला असं टेराटोलॉजी ऑफ फ्लुइड असं बोलू शकतो. ओके, सो RVOTO कॅन बी ऑल्सो ऑकर्स ॲट ऑल ऑफ द फॉलोइंग, मीन्स लाईक right ventricular tract of outflow of obstruction, okay, can occurs at any or all of the following three levels will be like pulmonary valve stenosis असेल, infundibular stenosis असेल किंवा supraventricular stenosis असेल. ओके, हे टाईप ऑफ स्टेनोसिस या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत. सो त्यानंतर राईट व्हेंट्रिक्युलर बिकम्स hypertrophied as a result of the increased gradient across the RVOT, right ventricular of obstruction of tract. Okay, so that नंतर minimal right ventricular outflow tract obstruction resulting in the pink TOF, teratology of Fowler variant, with the physiology behaving more like a large non-restrictive VAG, which like ventricular septal defect. ओके, ह्या ठिकाणी पॅथोपॅथॉलॉजी आपल्याला बघायची आहे. पॅथोपॅथॉलॉजी एवढी इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला पाहिजे जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार की कोणत्या टाईपमध्ये या ठिकाणी प्रेझेंटेशन आहे. ओके, सो आपल्याला नंतर बघायचं आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये आपण एक इम्पॉर्टंट बघणार आहे की सायन अँड सिम्पटम्स इम्पॉर्टंट आहे आपल्याला, त्यामध्ये एवढं इम्पॉर्टंट बघायचं आहे. सो सायनोसिस, neonate may have normal oxygen saturation as the infant grow. The RVTO lies mean like right ventricular obstruction of tracheal outflow. Okay, so increase and the oxygen saturations fall होणार या ठिकाणी. Neonate with unacceptably low oxygen saturation needs PGE1 prostaglandin E1, okay, infusion to maintain ductal patency and the adequate oxygen saturation. Cyanosis may initially be observed only with crying and with excretion. ओके, सो या ठिकाणी सायनोसिस आता आपल्याला बघायचं आहे की ऑक्सिजन सॅच्युरेशन या ठिकाणी काय होणार आहे, नॉर्मल असणार आहे. ओके, इन्फंटमध्ये. पण ज्या वेळेला राईट व्हेंट्रिक्युलर ऑब्स्ट्रक्शन त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. ओके, सो त्या ठिकाणी काय होणार आहेत की जे ऑक्सिजन सॅच्युरेशन मीन्स लाईक SpO2 लेवल आहे ते डिक्रीज होणार आहे किंवा कमी होणार आहे. ओके, नॉर्मल लेवल 95 पर्यंत असणार, तर डिक्रीज होणार. ओके, सो द निओनेट म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन सॅच्युरेशनला नीड काय असणार, त्याला प्रोस्टाग्लॅन्डिन हा हार्मोन त्याला इम्पॉर्टंट असणार आहे फॉर द रिपेअरमेंट ऑफ द पेटेंट डक्टल आर्टरीज. ओके, सो त्या ठिकाणी मेंटेन डक्टल पेटेन्सी आपण केली. ओके, ॲड्युकेट ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण त्या ठिकाणी प्रोव्हायडेशन केलं, ऑक्सिजनेशन प्रोव्हायडेशन केलं बेबीला. ओके, सो सायनोसिसमध्ये काय होणार आहे, आपण काय ऑब्झर्व करणार आहे की बेबी हा विल बी एक्सेसिव्ह क्राय, म्हणजे तो जास्त प्रमाणामध्ये क्राय करणार आहे आणि एक्सक्रिशन करणार आहेत. ओके, विथ द एक्सक्रिशन आपण त्याला काय बोलतो, सायनोसिस. सायनोसिसचे हे मेन इम्पॉर्टंट सिम्पटम्स आपल्याला बघायचे. ओके, पॉलिथेमिया. ओके, पॉलिथेमिया आपल्याला या ठिकाणी बघायचे. त्यानंतर डिक्रीज एक्सक्रिशन टॉलरन्स असेल. सो अ कॉमन क्लिनिकल मॅनिफेस्टेशन इयर्स अगो वॉज स्क्वॅटिंग. स्क्वॅटिंग पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी त्याला द्यायची आहे. A posture characteristically assumed by older children to increase systemic vascular resistance and to encourage increased pulmonary blood flow. Squatting is rarely seen currently because teratology of Fowler is no surgically repaired during the first year of life. Okay, स्क्वॅटिंग पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हायडेशन करायचं आहे. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला रिपेअरमेंट ऑफ टेराटॉलॉजी ऑफ फॉलट जे असेल, ओके, मिक्सिंग ऑफ द जे फॉलट रेट आहे, ओके, त्या ठिकाणी आपल्याला रिपेअरमेंट करायचं, सर्जिकल रिपेअरमेंट त्या ठिकाणी आपल्याला मॅनेजमेंट प्रोव्हायडेशन करायचं आहे. सो हायपर सायनोटिक स्पेल्स, फॉर्मली नोन ॲज स्टेट स्पेल्स असं आपण त्याला असं बोलू शकतो. सो या ठिकाणी लाईफ थ्रेटनिंग हायपोक्सिक इव्हेंट विथ द ड्रॅमॅटिक डिक्रीज इन ऑक्सिजन सॅच्युरेशन. टिपिकल हायपोक्सिक स्पेल ऑकर्स इन द मॉर्निंग सून, after a waking, during or after a crying episode, during or after a feeding, during pain procedure such as blood draw. Typical scenario including tachypnea, irritability, and the increasing cyanotic flow, followed by the facility and loss of consciousness. Okay, so ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहे आपल्याला
की साइन अँड सिम्पटम्स आयडेंटिफिकेशन करायची. ज्यावेळेला मॉर्निंगला बेबी एक्सेसिव्ह करायला असणार आहेत. ओके, त्यानंतर की जो आफ्टर वेकिंग तो काय करणार आहे, स्पेल आउट करणार आहे. म्हणजेच की जसं की ब्रिदिंग त्याची जी आहे, ब्रिदिंगचे जो साऊंड आहे तो स्पेल साऊंड असणार आहेत. ओके, त्यानंतर तो क्राईंग एपिसोड त्याची असणार आहेत की 1 hours किंवा 2 hours. ओके, ज्यावेळेला आपण ब्रेस्ट फिडिंग त्याला करणार. ओके, आफ्टर दॅट टू वॉमिट करणार किंवा पेनफुल प्रोसिजर ज्यावेळेला आपण करू शकतो किंवा एखादी प्रोसिजर आपल्याला पेनफुल प्रोसिजर करायची आहे त्यावेळेला ब्लड त्याचं आउट होणार, एक्स्ट्रीट होणार. ओके, सो टिपिकल सिनेरिओ इन्क्लुडिंग इंटिग्रेट टॅकिपनिया, इंक्रीजिंग पल्स रेट. ओके असणार त्या ठिकाणी, इरिटॅबिलिटी फॉर्मेशन असणार आहे. ओके, इंक्रीजिंग सायन्स त्या फॉर्मेशन त्या ठिकाणी असणार आहे. फॉलो बाय फॅसिलिटी असणार आहेत. लॉस ऑफ कॉन्शियसनेस त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे इन बेबीमध्ये. होम ट्रीटमेंट फॉर द केअर गिव्हर, सो द इन्फंट अँड प्लेस हिम ऑर हिर इन अ नी चेस्ट पोझिशन. ओके, नी चेस्ट पोझिशनमध्ये आपल्याला पोझिशन प्रोव्हायडेशन करायची इन होममध्ये. नोटिफाय द हेल्थ केअर प्रोव्हायडर इमिडिएटली. हॉस्पिटल ट्रीटमेंट including knee chest position, sedation, morphine, oxygen, beta adrenergic blockers, propranolol and esmolol to relax the infundibulum, and the administration of medication to increase in systemic vascular resistance, phenylphrine. Okay, so hypercyanotic spell usually promote the cardiologist to refer for surgical intervention. या ठिकाणी आपल्याला नी चेस्ट पोझिशन रिकमेंडेड करायची इन होम आणि ड्युरिंग हॉस्पिटल. ओके, सो दॅट ट्रीटमेंट आपण कोणत्या प्रोव्हायडेशन करणार. बेबी विल बी एक्सेसिव्ह क्राय असणार तर बेबीला आपण सेडेट करणार आहेत मॉर्फिन वगैरे देऊन, किंवा इन्क्रीजिंग पेन असेल तर आपण मॉर्फिन देऊ शकतो. ऑक्सिजन बीटा ॲड्रेनर्जीची ब्लॉकर्स कोणत्या मेडिकेशन आहे, प्रोपेनॉल आणि इस्मेनॉल या आपल्याला बीटा एनर्जी ब्लॉकर मेडिकेशन आहे. ओके, ऑक्सिजनेशन आपल्याला प्रोव्हायडेशन करायचं आहे इन्क्रीजिंग सॅच्युरेशन लेवलसाठी. या ठिकाणी रिलॅक्स काय करणार आहेत, बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर, जसं की रिलॅक्स ऑफ इन्फंटिबुलमला रिलॅक्स करणार आहे. ओके, आणि आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे मेडिकेशन जसं की फेनिलफेरिन. ओके, इन्क्रीजिंग काय करणार त्या व्हेस्क्युलर रेजिस्टन्स जे आहे. ओके, व्हेसल्स फॉर्मेशन जे आहे किंवा व्हेसल्सला डेव्हलपमेंट करण्यासाठी फेनिलफेरिन ही मेडिकेशन आपण प्रोव्हायडेशन करतो. हायपरसायनोटिक स्पेल युजली प्रोमोट अ कार्डिओलॉजिस्ट टू रेफर फॉर सर्जिकल इंटरव्हेंशन. ओके, सो सायनोटिक फॉर्मेशन जर का प्रेझेंट असेल बेबीमध्ये, सो दॅट टाइम व्हॉट हॅपन, द डॉक्टर्स और द कार्डिओलॉजिस्ट विल बी रेफर फॉर द सर्जिकल ट्रीटमेंट और सर्जिकल इंटरव्हेन्शन टू द बेबी. ओके, त्या ठिकाणी ते सर्जिकल इंटरव्हेन्शन प्रोव्हायडेशन करणार. ओके, किंवा रिपेअरमेंट ऑफ टेरोलॉजी ऑफ अलर्ट या ठिकाणी प्रोव्हायडेशन करणार. सो आफ्टर दॅट वन द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. आता आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघितलं आहे. आफ्टर वन आपण बघणार की डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन काय आहे. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये आहे ऑस्कल्टेशन, चेस्ट एक्सरे, ECG. ओके, सो ऑस्कल्टेशनमध्ये आपण बघणार आहेत की मर्मर साऊंड हिअर आपल्याला बघणार आहेत. मर्मर साऊंड जो हार्ड साऊंड आहे ऑस्कल्टेशन करण्यासाठी, तो मर्मर साऊंड आपल्याला हिअर म्हणजे आपल्याला ऐकायला भेटणार आहे. सो तो कोणत्या लेवलनं आपल्याला बघायला भेटणार, अप्पर लेफ्ट स्टर्नर बॉर्डर RVO2. ओके, मर्मर साऊंड या ठिकाणी बघणार आहे. सिंगल सेकंड हार्ट साऊंड ड्युरिंग अ हायपरसायनोटिक स्पेल द मर्मर डिसॅपर. ओके, ज्या ठिकाणी स्पेल हा आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, त्या टायमिंगला सेकंड साऊंड हा आपल्याला मर्मर साऊंड या ठिकाणी बघायला भेटणार आहे इन ऑस्कल्टेशनमध्ये. सो चेस्ट एक्सरेमध्ये आपण काय बघायला बघणार आहे की मी तुम्हाला बघितलं चेस्ट एक्सरेमध्ये बूट शेप आपल्याला त्या ठिकाणी जे हार्ट आहे त्या ठिकाणी त्याला एक्झामिनेशन आपण करू शकतो, किंवा पल्मोनरी जे लंग्स आहे त्या ठिकाणी आपल्याला हार्ट शेप किंवा बूट शेपमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतं. आपण त्याला चेस्ट एक्सरेमध्ये बघणार. ECG म्हणजे व्हेरियस नॉर्मल और राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत इन ECG मध्ये. ओके, सो टू डायमेन्शनल इकोकार्डिओग्राम विथ डॉपलर अँड कलर फ्लो स्टडी मॅपिंग टू आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ॲबनॉर्मॅलिटीज, एस्टिमेट द डिग्री ऑफ RVOTO and assess the coronary artery pattern. Cardiac catheterization is usually not needed for the initial diagnostic, may be performed before surgical intervention to identify the location and the number of ventricular septal defects, the PVR, the degree of right ventricular of obstruction of cartilage of outflow, and the presence of the coronary anomalies. ओके, सो दॅट टाइम आपल्याला 2D इको या ठिकाणी करायचं आहे. 2D इको करून आपण स्ट्रक्चर ऑफ बघणार आहेत की हार्टचं कसं आहे. ओके, राईट व्हेंट्रिक्युलर रिजनमध्ये किती आहे, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर रिजनमध्ये किती आहे. ओके,
सो त्यानंतर आपण कार्डियक कॅथेटरायझेशन, डायरेक्टली कार्डियक कॅथेटरायझेशन आपण प्रोव्हायडेशन करू शकतो किंवा इन्सर्ट करू शकतो फॉर द डायग्नोस्टिकसाठी. त्यानं मग आपल्याला त्या ठिकाणी लोकेशन ऑफ चेक करावं लागेल की व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट कोणत्या रिजनमध्ये आहे. ओके, किंवा प्रिव्हेंट्रिक्युलर रिफ्लेक्शन त्या ठिकाणी कुठे प्रेझेंटेशन आहे. ओके, त्यानंतर प्रेझेन्स ऑफ कोरोनरी ॲबनॉर्मॅलिटी मीन्स लाईक दॅट, जसं की कोरोनरी आर्टरीमध्ये कोणत्या साईडला ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंटेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या थ्रू दिसणार आहेत कार्डियक कॅथेटरायझेशन. ओके, त्यानंतर मॅनेजमेंट. सो द मॅनेजमेंटमध्ये इम्पॉर्टंट काय, मेडिकल मॅनेजमेंट एक आहे. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण टेरेटॉलॉजी ऑफ फॉलोटमध्ये काय देऊ शकतो, मॉनिटर ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल. ओके, ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल आपल्याला त्या ठिकाणी मॉनिटर करायचे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मॉनिटर करायचे. मॉनिटर फॉर हायपरसायनोटिक स्पेल्स अननोटिस बाय पॅरेंट्स. ओके, हायपरसायनोटिक स्पेल्स म्हणजे काय, ज्या वेळेला बेबीची डिस्कलरेशन ऑफ स्किन असेल. ओके, त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की सायनोसिस प्रेझेंटेशन आहे, बट कोणत्या टाईपमध्ये आहे, हायपर आहे की हायपो आहे. ओके, त्यानंतर इनइफेक्टिव्ह एंडोकार्डायटिस प्रोफायलॅक्सिस लाईफ लॉंग. ओके, एंडोकार्डायटिस म्हणजे लाईक दॅट, इनइफेक्टिव्ह मीन्स इन्फ्लामेशन ऑफ हार्ट लेअर जी आहे. ओके, मायोकार्डियल लेअर जी आहे त्या ठिकाणी इन्फ्लामेशन होणार फॉर द लाईफ लॉंग. ओके, रेस्ट्रिक्ट स्टेनोसिस ॲक्टिव्हिटी अँड द पार्टिसिपेशन इन द कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स. ओके, त्या ठिकाणी जे पण ॲक्टिव्हिटी आहे लाईक रिलेटेड टू, जसं की कार्डियक ॲक्टिव्हिटी असेल या ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्ट करायची आहे, किंवा पार्टिसिपेटिव्ह इन स्पोर्ट्समध्ये जास्त हायपर एक्झॉशन होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट करायची आहे. बलून पल्मोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे बलून पल्मोनरी अँजिओप्लास्टी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे इन मॅनेजमेंटमध्ये. सो सर्जिकल इंटरव्हेन्शन काय आहे, रिपेअर पॅलेटेटिव्ह वर्सेस डेफिनेटिव्ह potential obstacles for one stage repair. Abnormal coronary artery distribution left anterior descending arises from right coronary artery and the crosses right ventricular obstruction tract. Multiple ventricular septal defect, hypoplastic branch pulmonary arteries, small infant weight less than 5.5 lb, 2.5 kg. ओके, सो या ठिकाणी आपल्याला रिपेअरमेंट करायची आहे. सर्जिकल इंटरव्हेन्शन असंच बोलत आहे की रिपेअरमेंट करायची आपल्याला कोरोनरी आर्टरी. ओके, सो कोरोनरी आर्टरीमध्ये आपण काय करणार आहेत की जे आपण ॲबनॉर्मल व्हेसल्स प्रेझेंटेशन आहे किंवा ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन इन आहे, समजा जसं की व्हेंट्रिक्युलरमध्ये आहे की सेप्टल डिफेक्टमध्ये आहे. ओके, सेप्टलमध्ये आहे. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला जे पण आपण प्रोसिजर फॉर्मेशन करणार आहे ती प्रोसिजर आपल्याला केव्हा करायची, ज्या वेळेला बेबीचं वेट 2.5च्या इन्क्रीज असेल, तर डिक्रीज असेल तर आपण ही सर्जिकल इंटरव्हेन्शन रिस्ट्रिक्ट करू शकतो. ओके, फॉर द जी पण कोरोनरी आर्टरी आपली जी की ब्लड सप्लाय करते आपल्या हार्टला, ती प्रॉपरली डेव्हलप आहे की नाही. ओके, हे आपण या ठिकाणी सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये रिपेअरमेंटेशन करणार. कोरोनरी आर्टरी असेल किंवा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असेल किंवा राईट व्हेंट्रिक्युलर ऑब्स्ट्रक्शन असेल. ओके, सो पल्मोनरी आर्टरी आपल्याला काय करायची आहे या ठिकाणी, स्मॉल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना लार्जमेंट करायचं आहे. ओके, ऑब्स्ट्रक्शन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रिपेअरमेंट करायचं आहे सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये. हे आपण कोणामध्ये करणार आहेत, टेरेटॉलॉजी ऑफ फॉलोटमध्ये. ओके, सो पॅलिएटिव्ह सर्जरी असेल. पॅलिएटिव्ह सर्जरी म्हणजे काय, बीटी शंट असणार. ओके, बीटी शंट आपण ही सर्जरी करतो डायरेक्टली टू द आर्टरीजमध्ये. ओके, त्यानंतर लेफ्ट सब क्लॅविक्युलर आर्टरी म्हणून आपण इन्सर्ट करतो, म्हणजे बीपी शंट, अँड टू इन्क्रीज द पल्मोनरी ब्लड फ्लो असेल त्या ठिकाणी इन्क्रीजेशन करणार. ओके, रिपेअरमेंट करणार किंवा जे पण ऑब्स्ट्रक्शन आहे ओके किंवा ब्लॉकेज आपण ते रिमूव्ह करणार. ओके, सो त्यामुळे काय होणार की हायर ऑक्सिजन सॅच्युरेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं किंवा आपण बेबीला ॲडमिनिस्टर करू शकतो ऑक्सिजन. ओके, सो नेक्स्ट वन आहे डेफिनेटिव्ह सर्जरी. डेफिनेटिव्ह सर्जरी म्हणजे काय, पॅच क्लोजर ऑफ व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, रिलीफ ऑफ राईट व्हेंट्रिक्युलर आउटफ्लो ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन विथ ऑर विदाउट ट्रान्सनुलर पॅच अक्रॉस द पल्मोनरी व्हॉल्व. ओके, सो ह्या सर्जरीमध्ये काय करणार, जे आपण पॅचेस आहे आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार फॉर द ट्रॅक ऑफ आउटफ्लो करण्यासाठी, म्हणजे डिक्रीज करण्यासाठी ऑब्स्ट्रक्शन, विथ ऑर विदाउट ट्रान्सलुनर पॅचेस अक्रॉस द पल्मोनरी व्हॉल्व. ओके, या ठिकाणी डेफिनेटिव्ह सर्जरी आपण केली. ओके, सो लॉंग टर्म फॉलोअप आपण काय करणार त्यात, असेच राईट व्हेंट्रिक्युलर आउटफ्लो ट्रॅक मॉनिटर करणार. ओके, पल्मोनरी इन्सफिशियन्सी डिग्री आपण मॉनिटर करणार, मॉनिटर राईट व्हेंट्रिक्युलर फंक्शन, एक्झरसाइज टॉलरन्स असेल. ओके,
किंवा रेस्ट्रिक्टेड एक्सरसाइज असेल आपण त्या ठिकाणी स्टॉपेज करणार, मॉनिटर करणार. मॉनिटर फॉर अरिथमियाज. ओके, आपण कार्डियक ECG नुसार आपण जे पण रिदम आहे त्या ठिकाणी त्याचा आपण मॉनिटर करणार. ओके, तर त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स आहे. कॉम्प्लिकेशन काय, हायपोक्सिया असेल, डिफिकल्टी इन ऑक्सिजनेशन असेल, ओके, हायपरसोनेटिक स्पेल असेल, ओके, पॉलिसायथेमिया असेल, ओके, CHF रेअर असोसिएट विथ द पिंक और TOF. ओके, राईट व्हेंट्रिक्युलर डिसफंक्शनिंग असेल, व्हेंट्रिक्युलर अरिथमियाज असेल, इनएफेक्टिव्ह एंडोकार्डायटिस असेल, झाले कॉम्प्लिकेशन्स. ओके, सो ह्या कॉम्प्लिकेशन्स आहे टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट. ओके, सो आता मी तुम्हाला टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट सांगितलं आहे. ओके, नेक्स्ट आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. बट जस्ट तुम्हाला हे टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट समजलं असेल, मी असं ॲग्री करतो. ओके, सिम्पल आहे. टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट म्हणजे काय, ही CHD मधली डिसऑर्डर आहे. जसं की सायनोटिक म्हणजे आपण बघू शकतो. सायनोटिक म्हणजे काय, जे प्युअर ब्लड आणि इम्प्युअर ब्लडचं दोघांचं मिक्सिजन झाल्यामुळे जे ऑक्सिजनेशन प्रोव्हायडेशन करायचे बेबीला ती प्रॉपरली होत नाही. ओके, सो मग त्यानंतर स्पेल ऑफ ऑक्सिजनेशन जे असेल, ओके, ते डिक्रीज होणार. त्यामुळे काय होणार, टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट म्हणजे बूट शेप आपल्याला त्या ठिकाणी चेस्ट एक्सरेमध्ये आयडेंटिफिकेशन होणार. त्याला आपण टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट असं बोलू शकतो. ओके, सो या ठिकाणी संपले आपलं टेरेटोलॉजी ऑफ फॉलेट. आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.